नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे बाळांनो. मला मॅथ्स 1 म्हणजे तुमचा अल्जेब्राचा असा एक पेपर भेटलेला आहे बाळांनो, ज्याच्यातून सगळ्यात जास्त सिमिलर प्रश्न येणार आहेत. पूर्ण पेपर मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. पण नेक्स्ट व्हिडिओ मला इंग्लिश पेपर लीक वरती टाकायचा आहे. कशावरती? इंग्लिश पेपर लीक वरती. जर तुम्हाला हा व्हिडिओ हवा असेल बाळांनो, प्लीज या व्हिडिओचे 1000 लाईक्स कंप्लीट करा आणि कॉमेंट सेक्शन मध्ये इंग्लिश पेपर लीक नक्कीच लिहा. जसे या व्हिडिओचे 1000 लाईक्स कंप्लीट होतील लगेच तो व्हिडिओ मी अपलोड करून देईल. पण तुम्हाला लाईक्स कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे. जसं बघा बाळांनो, मी माझा इम्पॉर्टंट टाइम काढून मी या सगळ्या गोष्टी करतोय. ठीक आहे. मी माझे इम्पॉर्टंट क्लासेस बंद करतोय आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी इकडून तिकडून कलेक्ट करतोय तुमच्यासाठी, जेणेकरून सेम टू सेम प्रश्न तुमच्या बोर्डात यावे. तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज असणार नाही. त्यामध्ये मी तुम्हाला इन रिटर्न मध्ये फक्त एक लाईक मागतोय बाळांनो, ते तुम्ही नक्कीच करायला हवं. ठीक आहे. आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर दिव्या परदेशी होती, जिला 1500 रुपीज अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. एक व्हिडिओमधून गर्ल सबस्क्रायबरला पिक करतो, एक व्हिडिओमधून आपण बॉय सबस्क्रायबरला पिक करतो. ठीक आहे. सबस्क्राईब या पर्पजने नका करू की अमेझॉन वाउचर भेटणार आहे. सबस्क्राईब या पर्पजने करा की तुमचे 95% मी फिक्स करून देणार आहे बाळांनो. पूर्ण फेब्रुवारी पूर्ण मार्च कंप्लीट व्हिडिओज येणार आहेत बाळांनो. ठीक आहे. मी गॅरंटी देतो, फक्त तुम्ही चॅनलवरती जरी बनत राहिले ना, दररोज जर व्हिडिओ बघितले ना, मी गॅरंटी देतो 95% कुठे गेले नाही. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही क्वेश्चन समजले सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतात. काही क्वेश्चन लीक झाले सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतात. ठीक आहे. चला आता वळूया आपण मॅथच्या पेपरवरती, जो मी तुमच्यासोबत आज डिस्कस करणार आहे. ठीक आहे. मॅथमॅटिक्स अल्जेब्राचा पेपर आहे. ठीक आहे. मॅथ्स 1चा पेपर आहे. ठीक आहे. असाच पेपर जर तुम्हाला मॅथ्स 2 जॉमेट्रीचा पण हवा असेल ते पण कॉमेंट करा. ठीक आहे. जेणेकरून तुमचे रिस्पॉन्सेस मला समजतील. ठीक आहे. बघा, या पेपरमधले सगळेच प्रश्न येतील का? नाही बाळांनो. काही काही प्रश्न असे जे हमखास येणार आहेत ते. ठीक आहे. टोटल मार्क्स 40 मार्काचा पेपर असतो तुमचा. ठीक आहे. 2 तासाचा पेपर असेल अशाच पद्धतीचा. ठीक आहे. ऑल क्वेश्चन आर कंपल्सरी. क्वेश्चन्स कंपल्सरी असतील तुमचे. ठीक आहे. यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. कॅल्क्युलेटर वगैरे किंवा ते स्मार्ट वॉचेस वगैरे घेऊन जातात ते घेऊन नका जाऊ, तुम्ही पकडले जाणार. ठीक आहे. चला बघूया आपण आता कोणते प्रश्न येणार आहेत, कोणते नाही येणार आहेत. ठीक आहे. पहिला प्रश्न बघा बाळांनो. हा पहिला प्रश्न सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड बाळांनो, सगळ्यात जास्त IMPN हा मी गॅरंटी देतो, फिक्स 100% गॅरंटी देतो. AP वरती असा एक क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे. मार्क करून ठेवा, लिहून ठेवा. हा व्हिडिओ कधी डिलीट होऊ शकतो. ठीक आहे. म्हणून लिहून ठेवा. ठीक आहे. दुसरा प्रश्न मी तुम्हाला सांगतो बाळांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फायनल क्वेश्चन हा येणार आहे. ठीक आहे. मी 100% या गोष्टीची तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. 100% हा क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. मी गॅरंटी देतो हा क्वेश्चन येईल बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही हा क्वेश्चन बघणार बाळांनो. अज्युम मीन दिलेला आहे तुम्हाला, H दिलेला आहे, U दिलेला आहे, U बार दिलेला आहे, X बार दिलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला मीन काढायचा असेल स्टेप डेव्हिएशन मेथडने. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट प्रश्न दिलेला आहे. अज्युम मीन वरती एक प्रश्न पक्का येणार आहे. अज्युम मीन वरती एक प्रश्न पक्का. ठीक आहे. हे 3 प्रश्न याच्यात पक्के येतील बाळांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही दुसरा क्वेश्चन तुमचा बघणार आहे बाळांनो, दुसऱ्या क्वेश्चन मध्ये परत एपीचा हा क्वेश्चन फिक्स आहे बाळांनो. दुसरा क्वेश्चन फिक्स आहे, तिसरा क्वेश्चन फिक्स आहे, चौथा पाचवा क्वेश्चन फिक्स आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न काय बाळांनो, T4 दिलेला आहे, D दिलेला आहे. तुम्हाला जनरल टर्म फाइंड करायचे, सिंपल प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे फॅक्टरायझेशन मेथडने. इझिएस्ट प्रश्न आहे बाळांनो. फॅक्टरायझेशन मेथड क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचा क्वेश्चन 101% गॅरंटी देऊन सांगतो हा प्रश्न येणार आहे तुमचा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला DX दिलेला आहे बाळांनो, D दिलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला डिटर्मिनंटचा व्हॅल्यू काढायचा आहे. सायमल्टेनियस इक्वेशन XYZ फाइंड करायचं आहे तुम्हाला बेसिकली. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न आहे बाळांनो, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट तुम्हाला फाइंड करायचं. काय करायचं बाळांनो, सिंपल क्रॉस मल्टिप्लाय करायचं. हे झालं तुमचं M ची व्हॅल्यू फाइंड होऊन जाईल. सिंपल प्रश्न आहे बाळांनो. ठीक आहे. हे झाले तुमचे दुसऱ्या क्वेश्चनचे प्रश्न जे येणार आहेत बाळांनो. ठीक आहे. अशाच पद्धतीचा पेपर येईल बाळांनो. असंच कन्सिडर करा तुमचा हाच पेपर आहे ना. आता बाकी गोष्टी मी बोलणार नाही. ठीक आहे. तिसरा प्रश्न बाळांनो. तिसऱ्या प्रश्नामध्ये क्रॅमर्स रूलने एक प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तुमचा. ठीक आहे. हा प्रश्न फिक्स असणार आहे तुमचा. त्यानंतर हा प्रश्न सुद्धा सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, फिक्स क्वेश्चन बाळांनो. त्यानंतर हा प्रश्न तुमचा फिक्स बाळांनो, जे बिलो इज गिवन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द मनी कलेक्टेड बाय द स्टुडंट फॉर फूड रिलीफ, फाइंड द मीन ऑफ द मनी कलेक्टेड बाय द स्टुडंट बाय डायरेक्ट मेथड. ठीक आहे. आता थोडंफार इथं चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे. की तुमचं मनीच्या जागेवर काही दुसऱ्या काही गोष्टी देऊ शकतात, पण असाच प्रश्न तुमचा सेम फिक्स असणार आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर तुमचा हिस्टोग्राम ड्रॉ करायचा, सेम टू सेम प्रश्न येणार आहे बाळांनो. हे प्रश्न तुम्हाला करून ठेवायचे, प्रिपेअर करून ठेवा. ऍज इट इज एक्सरसाइजचे प्रश्न आहेत बाळांनो जे येणार आहेत. ठीक आहे. असाच जर तुम्हाला जॉमेट्रीचा व्हिडिओ असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये जॉमेट्री नक्कीच लिहा. मी जॉमेट्रीचा पण असा एक व्हिडिओ पेपर काढून ठेवलेला आहे. मी फक्त तुमच्या रिस्पॉन्सचा वेट करतोय मी. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो हा एक प्रश्न फिक्स असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचे क्वेश्चन 4 मध्ये जनरली तुमचे प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग 53 थर्सडेज इन अ नॉन लीप इयर. ठीक आहे. हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आता विद्यार्थी काय याला नॉन लीपला लीप कन्सिडर करून घेतात. ठीक आहे. हा एक ट्विस्ट करतात बोर्ड. ठीक आहे. या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ड्रॉ पाय डायग्रामचा 100% हा प्रश्न येणार आहे बाळांनो.
क्वेश्चन 5 मध्ये जेव्हा जातो बाळांनो, क्वेश्चन 5 मध्ये पहिला प्रश्न फिक्स आहे, फाइंड द सम ऑफ फर्स्ट अँड ऑड नंबर्स. इथं ऑडच्या जागेवर इव्हन करू शकतात. ठीक आहे, तेवढं तुम्हाला दोघं प्रश्न करून ठेवायचे. ठीक आहे, त्यानंतरचा तिसरा प्रश्न जेव्हा बघणार बाळांनो, बाबूबाईचा हा प्रश्न मी दरवर्षी सांगतो, मॅक्झिमम टाइम आलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय, व्हॉट शुड बी द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. हा क्वेश्चन तुमचा IMP बाळांनो फिक्स येईल. ठीक आहे, या क्वेश्चनला मार्क करून ठेवा. तर हा झाला कंप्लीट तुमचा अल्जेब्राचा पेपर बाळांनो जो येणार आहे. ठीक आहे, आता एक्झॅक्ट सिमिलर क्वेश्चन कोणते येतील हे तुम्हाला टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक बघू शकतात, विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली, तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात, असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतात, अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाचे अनालिसिस केले जाते, हा प्रश्न किती वेळा आलेला, किती वेळा येण्याची शक्यता आहे, आणि अशा पद्धतीने तुमचे टॉप 100 क्वेश्चनचे कोर्स बनवलेला असतो बाळांनो. ठीक आहे, प्रत्येक टीचराने 7-7, 8-8 दिवस एकाच क्वेश्चनसाठी दिलेले असतात. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. शेवटच्या 7 ते 8 दिवसात बाळांनो, 10-15 दिवसात तुम्ही खूप जास्त स्कोर बूस्ट करून घेणार तुम्हाला तुमचा. ठीक आहे, 10वी बोर्डाचा स्कोर प्रत्येक ठिकाणी विचारला जातो. सिरियस व्हा बाळांनो, शेवटचा चान्स आहे तुमच्याकडे. ठीक आहे, 1000 प्रश्न तुम्ही आता शेवटच्या प्रसंगी प्रॅक्टिस नाही करू शकत, त्यासाठी आपण टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स तुमच्यासाठी बनवलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ इंग्लिश पेपर लीक वरती हवा असेल, इंग्लिश पेपर लीक मेन्शन करा. नेक्स्ट व्हिडिओ जॉमेट्रीवरती हवा असेल, जॉमेट्री मेन्शन करा. ठीक आहे, पण या व्हिडिओचे 1000 लाईक्स मला कंप्लीट झाले पाहिजे, तेव्हाच मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेल. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.